मांगी पोथरे या रस्त्यावरी मांगीकडे जाणाऱ्या रस्त्यावरी करपाडवाडा येथे उपस्थित आहोत. आमच्या सोबत लक्ष्मणकांत झिंजाडे आणि येथील रहिवासी वामनजी पटाडे हे इथे सध्या उपस्थित आहेत. वामनजी, आपण सांगू शकता ह्या करपाडवाड्याला पाणी कधी वाढलं असेल अंदाजे? कालपासून तर भरपूर आहे. अगोदर कमी झालं परत आता कालपासून भरपूर झालंय. होय, बरोबर. हे कुठनं कसं वाहतंय आता हे पलीकडं? हे कुणाच्या उत्सवातून जातलंय काय? सुरेश पाटील यांच्या ऊसातून पाणी पाहताय आपण, पण वाढीच राहिलेले आहे. आणि तुमच्या वस्ती इथं जवळच आहे, त्याच्या जवळ काय तुम्हाला फटका नुकसान? अजून तर सध्याला नाही. आता थोडं जर पाणी वाढलं तर आम्हाला इथं राहण्याचं मुश्किल होणार. ओके, आपण पाहू शकता हे नजारा पूर्ण जवळजवळ इतकं म्हणजे फास्ट, आणि येथून जाणार जो पूल आहे तो पण उलटून गेलेला आहे. यामुळे पूर्ण पाणी कमी झाल्याशिवाय या पुलावरून जाता येणार नाही. पिंटू शेठ, तुम्हाला हे पाणी बघून कसं वाटतंय काय? कमीत कमी वामनजी पठाडेच्या घराकडे येण्यास मुळात मुश्किल आहे काम. बरोबर, जेणेकरून 1000 फूट पाण्यातून यावं लागलं, जेणेकरून माडी इतकं पाणी. बरोबर बरोबर. गाडी तिकडे ठेवली, आलीच नसती. पण आता पठाडे यांची निर्वाहासाठी दूध घेऊन गावाकडे आले, त्यांना पर्यायच नाही दुसरा कुणी येण्याचा. बरोबर. थोडं जरी पाणी वाढलं तरी पठाड्यांना हित ना अवघड आहे. नाही इथनं म्हणजे वस्ती उचलावं लागेल, म्हणजे थोडस बाहेर जाऊन राहावं लागेल थोडे दिवस. मांगीकडे बी जाता येत नाही आणि पूर्ण पोथऱ्याकडे बी जाता येत नाही, अशी परिस्थिती. म्हणजे मध्येच वस्ती. म्हणले की बाबा मी तुमच्या समवेत राजझिंजाडे समवेत मी इथं आलो, खरी काय कंडिशन आहे प्रत्यक्षात पाहिली. ओके, इकडं मारुती लाडानेचं घर आहे, हा त्यांचा ना आमचा बी संपर्क तुटलाय. बरोबर. जाधव वस्ती आहे, विशेष इथं जाधव वस्ती पोथऱ्यात रणवे वस्ती आहे. बहुतेक पूल पडलाच असेल, कारण का तिथं दिसतंय ना कंडिशन, पाणी उडतंय ती. बरोबर. म्हणजे मांगीन पोथरे जोडणारा पूल शक्यतो पडलाच आहे तिथं ढासळाचा. कारण का गेल्या म्हणजे वेळेस मांगी आणि यांचा संपर्क तुटलाय आणि पुलावरून पाणी कमी झाल्याशिवाय मी पुढे जाता येणार नाही. कळणार नाही. बरोबर. ओके, जबरदस्त पाणी वाहतं इथनं. म्हणजे हा पाणी येणार आहे ते मांगी सांडव्यातून येणारं पाणी आहे आणि कानाळा नदीलाच मिळले जात नाही. करपडावाडा म्हणतात याला. चला, धन्यवाद. ओके.